औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजेंना काही एका दिवसात मारले नाही. साधारण 15 फेब्रुवारीच्या आसपास महाराजांना बहादूरगडावर आणण्यात आलं आणि 11 मार्चला संभाजी यांची हत्या करण्यात आली. म्हणजेच हा संपूर्ण काळ जवळपास 1 महिन्याचा काळ आहे आणि ह्या 1 महिन्याच्या काळामध्ये शंभूराजे यांना अनेक यातना देण्यात आल्या. मित्रांनो, औरंगजेब सुरुवातीला खुश झाला होता. मराठ्याचा राजा जो काही अतिशय निर्भीड आहे आणि दीपस्तंभासारखा उभा आहे, आपल्या कुठल्याही गोष्टी ऐकत नाही, अतिशय निर्भीड ताकदवान असा राजा आपल्याला घावला आहे. आणि हा राजा जर आपल्या बाजूने आला तर नक्कीच आपलं सैन्य किंवा आपल्या सैन्याची ताकद वाढेल, आपल्या राज्याची देखील सीमा वाढतील. मनोमनी हा त्याचा आनंद होता. छत्रपती संभाजीराजे यांना आपल्याकडे या कुठल्याही हिंदू राजाला आजपर्यंत एवढी इज्जत दिली नाही, तेवढी इज्जत तुम्हाला देण्यात येईल, तुम्हाला सुभेदारी देण्यात येईल, तुम्हाला हे राज्य बहाल करण्यात येईल, अशा पद्धतीचं गोड बंगाल तो शंभूराजाला दाखवत होता. परंतु शंभूराजाने त्याच्या कुठलीही गोष्ट ऐकली नाही किंवा त्याच्या सर्व गोष्टी यात झुगारून लावल्या. मित्रांनो, या गोष्टीमुळे औरंगजेब आणखीन चिडला आणि शंभूराजाला यातना देऊन मारा अशा पद्धतीच्या ऑर्डर्स तो सोडू लागला. मित्रांनो, एका दिवशी ऑर्डर झाली की काकडी सोलावी, तशी याची सर्व कातडी सोडून काढा. मित्रांनो, झाडाच्या बुंद्याला ज्याप्रमाणे रंधे लावतात त्याप्रमाणे पूर्ण शरीराची कातडी सोडण्यास सुरुवात झाली. शंभूराजे त्यांच्या मुखातून फक्त जगदंब नामाचा जप करत होते. औरंगजेबाला वाटायचं की संभाजीराजांनी चित्कारावं, ओरडावं किंवा त्यांनी भिवळावं, परंतु अशा पद्धतीची कुठलीच घटना होत नव्हती. मित्रांनो, कोणत्या दिवशी कान कापला जायचा, कोणत्या दिवशी नको उपसली जायची, कोणत्या दिवशी दुसरा कान कापला जायचा, म्हणजेच दररोज अशा प्रकारच्या शिक्षा सुनावल्या जात होत्या. परंतु दीपस्तंभासारखा खडा असणारा राजा कुठल्याही गोष्टीला जुमानत नव्हता, विहुळत नव्हता, औरंगजेबापुढे हात पसरवत नव्हता. मित्रांनो, शंभूराजांची प्रत्येक कृती किंवा शंभूराजांचा जन्म झाला होता या मातीचं ऋण फेडण्यासाठी, या मातीचा आभ राखण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे माझं मरण देखील एक कृती आहे, माझं मरण देखील अशा पद्धतीने व्हावं की ज्या लोकांचे डोळे झाकले आहेत त्या लोकांचे डोळे उघडावे, असं शंभूराजांचं मनोमनी मन होतं. माझ्या मृत्यूनं देखील मोठं काम होणार आहे, माझ्या मृत्यूनं प्रत्येकाच्या घरामध्ये संभाजी जन्माला येणार आहे. प्रत्येक या मावळ प्रांतातला प्रत्येक व्यक्ती हा दोषाने आणि तोषाने उठणार आहे आणि या औरंगजेबाची सत्ता महाराष्ट्रातून उलटून टाकणार आहे. हा अभिमान किंवा ही मनातील गाठ शंभूराजांच्या मनामध्ये होते. त्यामुळे कितीतरी अत्याचार शंभूराजे सहन करत होते. मित्रांनो, एका दिवशी आज्ञा झाली की तेजस्वी स्वप्न पाहणारे, तेजस्वी भविष्य पाहणारे हे डोळे काढून टाका. पांढरी दाढे असणारा व्यक्ती हातात सळ्या घेऊन शंभूराजाच्या समोर आला. शंभूराजाचे ते तेजस्वी डोळे पाहून तो म्हणाला, आखिर तो बंद करो राजाजी, आखिर तो बंद करो. परंतु छत्रपती संभाजीराजांनी त्याच्याकडे एक कटाक्ष नजर टाकली आणि सांगितलं की आप आपला काम कीजिए. मित्रांनो, चर दिशी सळ्या डोळ्यात घुसल्या आणि फक्त जळायला रक्त आणि त्याच्यामधल्या शिरा जळायला फक्त आवाज आला आणि मुखातून जगदंब त्या कणातीच्या भिंत्या कान लावून औरंगजेब उभा होता. परंतु संभाजीराजे विवळत नव्हते. संभाजीराजाच्या विवळण्यासाठी किंवा त्यांची हात ऐकण्यासाठी औरंगजेब व्याकुळ झाला होता. छत्रपती संभाजीराजांनी या सर्व यातना सहन केल्या. परंतु मित्रांनो, शंभूराजांच्या मुखातून निघणारा जगदंबेचा तो काही नामावली होती किंवा जगदंब हा जप होता, हा जप देखील औरंगजेबाला ऐकावला जात नव्हता. दुसऱ्या दिवशी सूचना झाली की जीभ हासडून काढायची, जीभ काढा. मित्रांनो, एक आकडा असतो, त्या आकड्यामध्ये जीभ अडकवली जाते आणि साधारण हातभर जीभ बाहेर ओढली जाते आणि त्या बाहेर ओढलेल्या जीभीचा लचका तोडला जातो. मित्रांनो, आता हरिनामाचा जप देखील संपला. जो काही जगदंब नावाचा जप राजांना स्फूर्ती किंवा ऊर्जा देत होता, तो जप देखील आता जिभेबरोबर खाली पडला होता. परंतु राजाच्या मनामध्ये नक्कीच जगदंबेचा जप चालू असेल. त्यांच्या मनामध्ये चालू असेल की आबासाहेब, मी तुमच्या परीक्षेमध्ये उतरत राहिला साहेब. आबासाहेब, मी या मातीसाठी जे माझं रक्त सांडायचं होतं ते सांडत राहिला. माझं जीवन सार्थ झालं आहे ना. मला तुमच्या प्रती जन्म घेऊन अभिमान आहे आबासाहेब. तुमचं स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही, परंतु माझ्या मृत्यूनं आबासाहेब बरंच काम होत आहे ना. नक्कीच अशा प्रकारची आर्तहाक छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजीराजांना देत असतील. मित्रांनो, साधारण 40 दिवस अशा पद्धतीच्या यातना या औरंगजेबाने दिल्या आणि 11 मार्चच्या संध्याकाळी सूचना झाली, त्यांचा शेवटचा काळ आला. मित्रांनो,
वडूच्या ठिकाणी त्या नदीच्या पात्रावरती राजांना नेण्यात आलं आणि संध्याकाळच्या प्रहरास नेल्यास पायापासून डोक्यापर्यंत तुकडे काढायची योजना चालू झाली. पायापासून अगदी इंचाचे तुकडे करण्यात आले आणि शेवटचा घाव घातला तो मानेवरती आणि ते मस्तक बाजूला झालं. मित्रांनो, तेच मस्तक ज्या मस्तकावरती छत्रपती शिवाजीराजे यांचा हात होता, तेच मस्तक आऊसाहेबांनी कुरवाळलं होतं. ते मस्तक आक्रमणातला बाजूला झालं. छत्रपती शंभूराजे या जगामध्ये राहिले नाहीत, परंतु छत्रपती संभाजीराजे गेले म्हणून हा महाराष्ट्र स्वप्न पाहायचं कधी विसरला नाही. हा महाराष्ट्र कधी नतमस्तक झाला नाही. साधारण 8 लाखाचं सैन्य घेऊन हा औरंग्या जो महाराष्ट्रामध्ये आला होता, महाराष्ट्र गिळकत करण्यासाठी महाराष्ट्राने महाराष्ट्राचा राजा जरी गमावला, परंतु महाराष्ट्राने ती नवी उमेद गमावली नाही. छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्यूची बातमी समाजाच्या नंतर मावळ प्रांत गाठून जाईल असं औरंगजेबाला वाटलं होतं, परंतु असं न होता संपूर्ण मावळ प्रांतामध्ये तलवारीची पाती मानावर पडू लागली आणि या औरंग्याला जो औरंग्या 8 लाखाचं सैन्य घेऊन या मातीमध्ये आला होता, याच मातीमध्ये गाडण्याचं काम इथल्या मावळ्यांनी केलं. त्यामुळे मित्रांनो, छत्रपती शंभूराजे यांचं जे काही बलिदान होतं, ते बलिदान आपण आजही विसरता कामा नये. आपल्या मंदिरातील देव, आपल्या दारातील तुळस, आई बहिणीची इज्जत व त्यांच्या डोक्यावर असणारा पदर छत्रपती संभाजीराजे यांच्यामुळेच आहे. दरवर्षी आषाढीला जी काही दिंडी निघते, लाखोंचा समुदाय जो काही पंढरीला जात असतो, याच्या मागे देखील छत्रपती संभाजीराजे यांचा आशीर्वाद आहे. छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा. मित्रांनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.